मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण अमाइन्स टॉपिक मध्ये बेसिसिटी ऑफ अमाइन्स अँड लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अमाइन्स आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर आज आपण नेक्स्ट केमिकल रिएक्शन आपण इथे स्टडी करणार आहे. हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन इज ऑल्सो कॉल्ड एज अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. आता हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हणजे काय होत असते, याच्यामध्ये प्रायमरी अमाइन मध्ये अल्किल हॅलाइड ऍड केल्यावरती जोपर्यंत प्रायमरी अमाइनला अटॅचला नायट्रोजनचे सगळे हायड्रोजन आयटम रिमूव्ह होत नाहीत तोपर्यंत अल्किल ग्रुप इथं अटॅच होत जातात त्या नायट्रोजनला. त्याला आपण हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हणतो. बघा, प्रायमरी अल्किल हॅलाइड ह्याची रिएक्शन प्रायमरी अमाइन वर झाल्यावरती प्रायमरी अमाइन आपण कसं लिहिणार आहे, RNH2. पेन प्रायमरी अमाइन RNH2 आपला प्रायमरी अमाइन is react with, okay, when primary amine react with alkyl halide RX, okay, याची alkyl halide वर रिएक्शन आहे. हा जो alkyl halide आहे हा सुद्धा प्रायमरी alkyl halide आहे. okay, these are primary alkyl halide. प्रायमरी अमाइनची रिएक्शन प्रायमरी अल्किल हॅलाइड बरोबर होत असते. त्यावेळी काय व्यवस्था लक्षात घ्या, इथला अमोनिया मधला प्रायमरी अमाइन मधला एक हायड्रोजन आयटम आपला इथं अल्किल ग्रुपने रिप्लेस होत असतो. त्यावेळी आपल्याला मिळत असतं इथं R2NH. ओके, R2NH आपल्याला मिळत असतो. लक्षात घ्या, दोन अल्किल ग्रुप इथं इंट्रोड्यूस होत असतात. R2N हे आणि रिमूव्ह काय म्हणतात, इथला हायड्रोजन बाहेर पडला आणि हा हायड्रोजन काय रिमूव्ह आपला HX रिमूव्ह होणार. त्याचं नेम आपलं काय असणार आहे, हा असणार आहे तो सेकंडरी अमाइन असणार. ओके, हा काय असणार आहे सेकंडरी अमाइन. ओके, R2NH ना सेकंडरी अमाइन आहे. आता परत याची अल्किल हॅलाइड वर रिएक्शन केली आपण. परत अल्किल हॅलाइड आपण ऍड केला. परत याची अल्किल हॅलाइड वर रिएक्शन केली तर काय होणार, परत आणखी एक हायड्रोजन आयटम अल्किल ग्रुपला रिप्लेस होणार आहे आणि H आणि X आपला काय रिमूव्ह होणार आहे तर HX रिमूव्ह होणार आहे. हायड्रोजन हॅलाइड आपल्या इथं रिमूव्ह होणार, बरोबर आहे, HX. ओके, त्यानंतर आपल्या इथं काय मिळेल, R3N प्लस हा H आणि इथला X आपला रिमूव्ह झाला. हा मिळाला आपल्याला काय, टर्शियरी अमाइन, बरोबर आहे. आता ह्या टर्शियरी अमाइनची रिएक्शन परत आपण अल्किल हॅलाइड बरोबर केली RX. परत अल्किल हॅलाइड वर रिएक्शन केल्यावरती काय होणार आहे बघा, याच्यामध्ये नायट्रोजन वरती आपली काय असणार आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपली चेंज असणार आहे. ही काय होणार आहे, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या अल्किल ग्रुप बरोबर बॉन्डिंग करणार. त्यावेळी काय म्हणायचं, R3 चा R करून आता नायट्रोजनला त्या अल्किल ग्रुप बरोबर बॉन्ड फॉर्मेशन साठी इलेक्ट्रॉनची पेअर दिलेले आहे. त्यामुळे नायट्रोजन वरती आपला पॉझिटिव्ह चार्ज येणार की R4N प्लस X फाइन्स. हा सॉल्ट आपल्याला तयार होणार आहे. त्या सॉल्टला आपण काय म्हणणार आहे, टेट्रा अल्किल. 4 अल्किल ग्रुप आहे त्यामुळे टेट्रा म्हणणार. टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. ओके, टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइडचे फॉर्मेशन होणार. त्यालाच आपण आणखी काय म्हणतोय, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ओके, लक्षात त्या रिएक्शन मध्ये लक्षात घ्या, अल्किल हॅलाइड आपण एक्सेस क्वांटिटी मध्ये यूज केला. ओके, हा जो आहे तो एक्सेस क्वांटिटी मध्ये. ओके, प्रायमरी अमाइनची रिएक्शन एक्सेस प्रायमरी अल्किल हॅलाइड बरोबर झाल्यावरती आपल्या इथं सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन आणि टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड हे सगळे प्रोडक्ट मिळत असतात. लक्षात घ्या. आता मेजर प्रोडक्ट जो मिळणार आहे
तो आपला कुठला असणार आहे, टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड हा मेजर प्रोडक्ट आपल्याला इथे मिळणार आहे. मग इथं प्रायमरी अमाइन मध्ये अल्किल ग्रुप आपले इंट्रोड्यूस झाले ना. प्रायमरी अमाइन मध्ये एकच अल्किल ग्रुप होता. किती अल्किल ग्रुप ऍड झाले, परत 3 अल्किल ग्रुप ऍड झाले ना. तर का 3 अल्किल ग्रुप ऍड झाले म्हणून ह्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे, हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. सर का अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस झाले प्रायमरी अमाइन मध्ये, हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन किंवा त्याच रिएक्शन आपण आणखी काय म्हणतोय, अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. अमाइनचं अल्कायलेशन झाले की नाही, प्रायमरी अमाइन मध्ये अल्किल ग्रुप ऍड झाले, सेकंडरी अमाइन मध्ये एक झाला, टर्शियरी अमाइन होत असताना एक झाला आणि क्वाटर्नरी होत असताना आणखी एक ऍड झाला. सर का म्हणजे अल्कायलेशन ऑफ अमाइन असं आपण म्हणू शकतो. अमाइन मध्ये अल्किल ग्रुप आपले काय झाले, इंट्रोड्यूस झाले किंवा सबस्टिट्यूट झाले. त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार आहे, हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. चलो त्याच रिएक्शनला आपण आणखी काय म्हणतोय, अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. आता इथं टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड आहे. ह्या टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइडला आपण काय म्हणलेलं आहे, R4N+X- याला आपण आणखी काय म्हणतोय, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असं म्हणलेलं आहे. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. आता हा जो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे हा काय आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनियम सॉल्ट आहे. अमोनियम सॉल्टचे डेरिव्हेटिव्ह आहे. तर का अमोनियम सॉल्ट आपला कसं असणार आहे, NH4+X-. त्याला आपण काय म्हणणार आहे, अमोनियम सॉल्ट. असं हे आपलं काय अमोनियम सॉल्ट आहे. हे अमोनियम सॉल्टचे डेरिव्हेटिव्ह आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे आपलं बघा, हे नायट्रोजन ला 4 हायड्रोजन एटम हे काय होणार आहे, 4 अल्किल ग्रुपना रिप्लेस होणार लक्षात घ्या. हे अमोनियम सॉल्ट आहे. इथेपासून आपल्याला काय मिळतंय, R4N+X- हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळतो. क्वाटर्नरी म्हणजे अमोनियम सॉल्ट आहे N+X-. ओके, ही क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट ही अमोनियम सॉल्टचं डेरिव्हेटिव्ह आपण म्हणू शकतो. नायट्रोजन ला 4 हायड्रोजन एटम आपले 4 अल्किल ग्रुपला आपले रिप्लेस होत असतात. तर का त्यामुळे ही क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आपण डेरिव्हेटिव्ह आपण म्हणू शकतो. आता लक्षात घ्या त्यामध्ये परत काय असणार आहे बघा, प्रायमरी अमाइनचं क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये कन्व्हर्शन होत असताना किती अल्किल ग्रुप इथे ऍड होत असतात किंवा किती अल्किल हॅलाइड आपण ऍड करतो मॉलिक्यूल, किती अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल आपण ऍड करतोय, किती ऍड करतोय, 3 ऍड करतोय ना. प्रायमरी अल्किल हॅलाइडचा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड मध्ये होत असतो, इथे एक अल्किल ग्रुप, इथे एक आणि इथे 3 अल्किल ग्रुपला ऍड करावं लागतं. सेकंडरी अमाइनचं क्वाटर्नरी अमाइन मध्ये 2 ऍड करावं लागतं आणि टर्शियरी अमाइनचं क्वाटर्नरी मध्ये करण्यासाठी एकच अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल ऍड करावं लागतं. बरोबर आहे नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता त्या रिएक्शन मध्ये ही रिएक्शन मध्ये आपलं फॉर्म काय होत असतो, HX फॉर्म होत असतो ना. HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड आहे, हा आपला ऍसिड आहे. आता ही HX हा ऍसिड फॉर्म होत असतो. त्या HX ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी हे रिएक्शन मध्ये HX हा ऍसिड मिळत असतो. त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी रिएक्शन आपली माइल्ड बेसच्या प्रेस मध्ये रिएक्शन आपली होत असते. माइल्ड बेस आहे इथं सोडियम बायकार्बोनेट NaHCO. त्या बेसच्या प्रेस मध्ये आपली रिएक्शन इथं होत असते. लक्षात घ्या का हा बेस यूज केला जातो, तर तयार झालेला HX हायड्रोजन हॅलाइड हा ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी रिएक्शन आपली माइल्ड बेसच्या प्रेस मध्ये होत असते. लक्षात त्या रिएक्शनला आपण अल्कायलेशन ऑफ अमाइन्स किंवा हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हणतो. हॉफमन हे ऍडिशनल रिएक्शन सांगितलेलं आहे लक्षात घ्या. त्यामुळे हॉफमन एक्झॉस्टिव्ह आपण म्हणतोय. एक्झॉस्ट होत असते अल्किल ग्रुप इथे ऍड होत जातात प्रायमरी अमाइनला. त्यामुळे एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन किंवा अल्कायलेशन ऑफ अमाइन असं आपण म्हणतो. आता आपण इथं समजा इथं प्रायमरी अमाइन घेतला असेल, बघा इथं प्रायमरी अमाइन आपण घेतला CH3NH2 सिंपल प्रायमरी अमाइन घेतला असेल आपण CH3NH2. याचं नेम आपलं काय, मिथिल अमाइन ना, किंवा ह्याला सायक्लिक मध्ये आपण काय म्हणतोय, मिथेन अमाइन. आपला मिथिल अमाइन आहे, मिथिल अमाइन. त्याची रिएक्शन आपण कुणावर करूया, प्रायमरी अल्किलाइड. प्रायमरी अल्किलाइड आपण घेतला मिथिल आयोडाइड CH3I. हा मिथिल आयोडाइड एक्सेस क्वांटिटी मध्ये आपण यूज करणार आहे, तरच आपल्याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळणार आहे. एक्सेस RX आपण कुठला घेतलाय, प्रायमरी अल्किलाइड
मिथिल आयोडाईड घेतला इथं त्या रिएक्शन प्रायमरी अमाइन कोण घेतला मिथिल अमाइन घेतला लक्षात घेतला याच्यामध्ये ओके आता रिमूव्ह काय होणार आहे बघा याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला पॉइंट होणार आहे रिएक्शन आपली माइल्ड बेसच्या प्रेस मध्ये होणार सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 ओके इथला नायट्रोजन मधला प्रायमरी अमाइन मधला म्हणजे त्या मिथिल अमाइन मधला एक हायड्रोजन ऍटम आपला एका मिथिल ग्रुपला काय होणार आहे रिप्लेस होणार आहे त्यावेळी काय मिळेल बघा CH3 ओके CH3 ट्वाइस काय होणार 10H हा मिळेल ना दोन मिथिल ग्रुप आपल्याला येणार नाही ओके आणि आपल्याला काय मिळणार परत H आणि I बरोबर आहे HI बाय करणार इथे HX कोण आहे आपला HI ओके मग त्या तयार झालेल्या हायड्रोआयडिक ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण माइल्ड बेस कोण यूज करतोय सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 आपण ऍड करतोय कसं NaHCO3 आपण ऍड करतोय कसं हा आपला कोण आहे त्याचं नेम काय आपलं सेकंडरी अमाइनचं फॉर्मेशन झालं आपल्या इथं ओके त्याला आपण काय म्हणणार आहे डायमिथिल अमाइन ओके ह्याला आपण काय म्हणणार आहे डायमिथिल अमाइन असं म्हणणार आहे आता हा जो डायमिथिल अमाइन आहे ह्याची रिएक्शन परत आपण मिथिल आयोडाईड करणार आहे एक्सिस आपण यूज करणार आहे ना प्रत्येक ठिकाणी हा यूज करणार आहे सेम आपण आता इथे लिहून घेतला CH3 ट्वाइस NH ओके त्याची रिएक्शन आपण कोणावर करणार आहे मिथिल आयोडाईड बरोबर ओके सेम माइल्ड बेस असणार आहे आपला NaHCO3 हिटिंग करणार आहे आपण समजा माइल्ड बेसच्या प्रेस मध्ये रिएक्शन होत आहे हिटिंग करणार काय मिळेल बघा आपल्याला परत तिथला हायड्रोजन ऍटम त्या मिथिल ग्रुपला काय होणार रिप्लेस होणार CH3 ट्वाइस होणार N ओके प्लस काय होणार परत HI बरोबर आहे ओके इथला हायड्रोजन आणि आयोडीन आपला HI फॉर्मेशन झालं इथं आपण काय म्हणणार आहे ट्रायमिथिल अमाइन हे आपला टर्शियरी अमाइन आहे ट्रायमिथिल अमाइन ट्रायमिथिल अमाइनचे इथं आपलं फॉर्मेशन झालं ट्रायमिथिल अमाइन परत काय होणार बघा हा तयार झालेला जो ट्रायमिथिल अमाइन आहे त्याची परत रिएक्शन पुन्हा बरोबर होणार मिथिल आयोडाईड बरोबर परत रिएक्शन CH3 ट्राइस N प्लस CH3I परत आपण हिटिंग करणार आहे ओके परत इथे नायट्रोजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं बॉन्डिंग मध्ये येणार मिथिल ग्रुपच्या त्यावेळी काय मिळेल CH3 4 N प्लस X कोण आहे आपला इथं आयोडीन आहे ना I मायनस त्याला आपण काय म्हणणार आहे टेट्रामेथिल 4 मिथिल ग्रुप आपल्या इथे येतात टेट्रामेथिल अमोनियम हॅलाइड अमोनियम हॅलाइड कोण आहे आपला आयोडाईड आहे ना टेट्रामेथिल अमोनियम आयोडाईडचं फॉर्मेशन आपल्या इथं होणार हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे आता याच्यामध्ये मिथिल अमाइन मध्ये कुठला ग्रुप इंट्रोड्यूस झालाय अल्किल ग्रुप मिथाइल ग्रुप इंट्रोड्यूस झालाय ना त्यामुळे त्या रिएक्शन आपण काय करणार आहे अल्कानेशन ऑफ अमाइन मध्ये हे काय येणार आहे अल्किल ग्रुपला इंट्रोड्यूस झालाय मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस झालाय ना म्हणून आपण त्या रिएक्शनला काय म्हणणार आहे मिथायलेशन ऑफ अमाइन्स ओके दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ मिथायलेशन ऑफ अमाइन्स लक्षात आहे त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे मिथायलेशन ऑफ अमाइन्स असं म्हणणार लक्षात आहे का मिथायलेशन ऑफ अमाइन्स ओके लक्षात आलं अशा पद्धतीने की हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन रिएक्शन समजलंच काय ना हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन ओके अंडरस्टँड ओके आता त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बोलणार आहे हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन ओके
इलिमिनेशन रिएक्शन. तर हॉफमॅन इलिमिनेशन रिएक्शन मध्ये काय होणार आहे बघा. हॉफमॅन इलिमिनेशन मध्ये ज्यावेळी टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड, आता आपण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट फॉर्म केलाय, तो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट किंवा टेट्रा अल्किल अमोनियम सॉल्ट याची रिएक्शन मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड बरोबर केल्यावरती आपला टेट्रा अल्किल अमोनियम हायड्रॉक्साइड मिळत असतो. तो टेट्रा अल्किल अमोनियम हायड्रॉक्साइड वरती स्ट्रॉंग हिटिंग केलं की बीटा इलिमिनेशन रिएक्शन होत असते. त्यावेळी आपला अल्किन हा प्रोडक्ट मिळत असतो की त्याला आपण हॉफमॅन इलिमिनेशन रिएक्शन असं म्हणणार आहे. आता लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन हा आपल्याला मेजर प्रोडक्ट मिळणार आहे इन कॉन्ट्रास्ट टू सॅडझॅक इलिमिनेशन. हे लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन हा आपला एक मेजर प्रोडक्ट मिळणार आहे. लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन कशात येणार आहे बघा सर. बघा इथं आता हॉफमॅन इलिमिनेशन रिएक्शन टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड याचं डायरेक्ट मी एक एक्झाम्पल घेतोय. टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड बघा याच्यामध्ये CH3 CH2 CH2 टेट्रा अल्किल मध्ये आपले किती अल्किल ग्रुप आले असतात. नायट्रोजनला 4 ना. हे हा एक प्रोपिल झाला N. त्यानंतर CH2 CH3 ओके प्राइस हे 3 असणार आहे. त्याच्यामध्ये 4 झाले नाही टोटल. इथला हा प्रोपिल आहे आणि हा CH2 CH3 हा इथेल आहे ना. आणि हॅलाइड मध्ये आपला कुठला असणार आहे तर समजा X ना. X आता कुठलाही घ्या, समजा I- घेतला असता इथं. बघा इथं टेट्रा अल्किल आहे नाही. 4 अल्किल ग्रुप ह्याच्यामध्ये एक प्रोपिल आहे आणि 3 आपले कुठले ग्रुप आहेत इथाइल ग्रुप आपले प्रेझेंट आहे. ओके आता ह्याचं जे नेम आहे ते नेम आपण आता ही क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे किंवा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड आहे. त्याच्यामध्ये नेम कसं येणार बघा लक्षात घ्या. आता इथं स्मॉलर अल्किल ग्रुप आहेत ते आपले N सबस्टिट्यूट असणार आहेत. आता ह्या नायट्रोजनला किती अल्किल ग्रुप अटॅच आहेत. इथिल ग्रुप 3 आहेत ना. चल का 3 इथिल ग्रुप आपले अटॅच आहेत. त्यामुळे इथे काय करणार आपण N N N 3 आहे नायट्रोजनला ना. N N N 3 इथिल आहे त्यामुळे ट्रायइथिल होणार. N सबस्टिट्यूट झाले सगळे. N N N ट्रायइथिल हा प्रोपिल आहे ना. तो का इकडला प्रोपिल ग्रुप आहे 3 कार्बन. प्रोपिल अमोनियम आयोडाइड. तो का अमोनियम आयोडाइड. प्रोपिल अमोनियम आयोडाइड. चलो प्रोपिल अमोनियम आयोडाइड. ओके हा आपल्याला मिळणार आहे. ओके हा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड आहे लक्षात घ्या. टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड आहे. याची ट्रीटमेंट आपण आता कुणावर करणार आहे. व्हाईट सिल्वर ऑक्साइड. आता व्हाईट सिल्वर ऑक्साइड मध्ये कसं असणार आहे. व्हाईट Ag2O व्हाईट सिल्वर ऑक्साइड Ag2 सिल्वर ऑक्साइड. आता व्हाईट मध्ये इथं मॉइश्चर प्रेझेंट असला. मॉइश्चर म्हणजे काय त्याच्यात वॉटर प्रेझेंट असला. मॉइश्चर म्हणजे वॉटर प्रेझेंट असला Ag2O कुणासारखे बिहेव करणार आहे. सिल्वर हायड्रॉक्साइड सारखे बिहेव करणार आहे. AgOH सारखं तो बिहेव करणार आहे. व्हाईट सिल्वर ऑक्साइड वॉटरच्या प्रेस मध्ये सिल्वर हायड्रॉक्साइड सारखं बिहेव करणार आहे. आता मग या व्हाईट सिल्वर हायड्रॉक्साइडच्या प्रेस मध्ये जर रिएक्शन झाली तर आपल्याला इथं काय मिळतं बघा. त्यामध्ये इथं आपल्याला काय मिळतं. इथला जो आयोडीन आहे I- आहे टेट्रा अल्किल अमोनियम आयोडाइड मधला हा I- आहे. तो सिल्वर हायड्रॉक्साइडला OH न काय होणार आहे रिप्लेस होणार. हा OH तो इथे येत असतो. हा सिल्वर आणि हा Ag बाहेर पडत असतो. ओके सेम मॉलिक्यूल काय होणार. नेम बघा इथं CH3 CH2 CH2 N. ओके परत इथं आपले CH2 CS. ओके हे आपले 3 अल्किल्स आहेत आणि इथं काय आहे आपला OH आहे. ओके इथं आपला रिमूव्ह काय झाला सिल्वर आणि आयोडीन. ओके Agi चा मॉलिक्यूल आपला इथं रिमूव्ह झाला प्लस Agi. ओके सिल्वर आयोडाइडचा मॉलिक्यूल आपला इथं रिमूव्ह झाला. लक्षात आहे. मग इथं ह्याचं नेम आपलं काय येणार N N N. इथे आपले इथिल ग्रुप आहे 3 आहे. ट्रायइथिल प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साइड.
प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साईड असं आपण म्हणणार असतात. समजले? ओके. एन ट्रायथिल प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साईड हे आपल्याला मिळणार. लक्षात आहे. ओके. हा तयार झाला एन ट्रायथिल प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साईड. हा जो सबस्टन्स आहे हा डिलिक्विसन क्रिस्टलाइन सॉलिड आहे. लक्षात घ्या. इट इज अ डिलिक्विसन क्रिस्टलाइन सॉलिड. डिलिक्विसन क्रिस्टलाइन सॉलिड. डिलिक्विसन क्रिस्टलाइन सॉलिड. आता डिलिक्विसन म्हणजे काय? डिलिक्विसन म्हणजे हा मॉइश्चर अब्सॉर्ब करत असतो, वॉटर मॉलिक्यूल अब्सॉर्ब करत असतो. सगळं हा क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतो, क्रिस्टलाइन सॉलिड असतो. एन ट्रायथिल प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साईड के डिलिक्विसन म्हणजे मॉइश्चर अब्सॉर्ब करत असतो. डिलिक्विसन क्रिस्टलाइन सॉलिड आपला. ओके. लक्षात आहे. ओके. डिलिक्विसन क्रिस्टलाइन सॉलिड. ओके. आता हा काय करतो असतो बघा. हा डिलिक्विसन क्रिस्टलाइन सॉलिड आहे. एन ट्रायथिल प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साईड हा स्ट्रॉंग बेस NaOH आणि KOH सारखे बिहेवियर दाखवत असतो. हा स्ट्रॉंग बेस म्हणून ऍक्ट होत असतो, लाईक अल्कली सोडियम हायड्रॉक्साईड ऑर पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारखं. आता ह्याची जी रिएक्शन आहे, परत ह्याला आपण स्ट्रॉंग हीटिंग केलं. ह्याला स्ट्रॉंग हीटिंग केले की बीटा एलिमिनेशन रिएक्शन डॉमिनेट होत असतं. लक्षात घ्या. स्ट्रॉंग हीटिंग केल्यावर बीटा एलिमिनेशन रिएक्शन होत असते. आता बीटा एलिमिनेशन रिएक्शन कशी होत असते? आता ही प्रॉडक्ट मी परत तिथे लिहून घेतो. लक्षात घ्या. बघायचं सेम प्रॉडक्ट आहे, तुम्ही डायरेक्ट पुढेच ऍड केलं तर चालतंय. सेम मी इथे लिहून घेणार तो मॉलिक्यूल काय आहे बघा. CH3 ओके. CH2 N इथे ना आपला CH2CS. आता मी 3 इथाइल ग्रुप आहे ते मी इथं स्प्लिट करून दाखवतो. चल का पॅकेट मध्ये आपण ट्रायस केले ना, यासे आपण स्प्लिट करून दाखवले. चल का शक्य. आता बघा त्याला आपण स्ट्रॉंग हीटिंग करणार. स्ट्रॉंग हीटिंग केल्यावरती बीटा एलिमिनेशन रिएक्शन इथं डॉमिनेट होत असतं. लक्षात घ्या. बीटा एलिमिनेशन डॉमिनेट होत असतं. आता बीटा एलिमिनेशन कसं होत असतं बघा. नायट्रोजनला अटॅचला जो कार्बन असतो तो अल्फा असतो, की हा अल्फा हा बीटा. चल का. ओके. परत हा अल्फा हा बीटा येणार. बरोबर आहे. परत इथला हा अल्फा हा काय असणार? बीटा असणार. परत इकडला अल्फा इकडला बीटा. ओके. सेम मॉलिक्यूल आहे. एन ट्रायथिल प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साईड. तर इथं पुढे OH- एक लेटर लागलाय आपण. ओके. इथं काय होणार? OH-. तर काय इथं हे OH- आहे. बरोबर आहे. ओके. आता बीटा एलिमिनेशन रिएक्शन डॉमिनेट असते स्ट्रॉंग हीटिंग केल्यावरती. कशी बीटा एलिमिनेशन रिएक्शन होणार असतात. आता बीटा एलिमिनेशन झाल्यावरती आपल्याला काय मिळतं? अल्किन हा प्रोडक्ट मिळत असतो. अल्किन हा प्रोडक्ट मिळणार असेल तर बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होत असतो. लक्षात घ्या. बीटा एलिमिनेशन रिएक्शन होत असतं. आता कुठल्या बीटा कार्बनचा रिमूव्ह होणार? तर लिस्ट सबस्टिट्यूट अल्किन हा हॉफमन एलिमिनेशनचा प्रोडक्ट असतो. लिस्ट सबस्टिट्यूट अल्किन म्हणजे काय? ज्या डबल बॉन्डेड कार्बनला कमीत कमी अल्किल ग्रुप अटॅच असतात तो अल्किन इथं डॉमिनेट असतो. इन कॉन्ट्रास्ट टू सॅटजेर पूल. सॅटजेर पूलच्या अगेन्स्ट आपण सॅटजेर पूल काय सांगतोय? कुठला अल्किन मेजर प्रोडक्ट असतो? ज्या डबल बॉन्डेड कार्बनला जास्त अल्किल ग्रुप अटॅच असला तो मेजर असतो. परंतु सॅटजेर पूलच्या कॉन्ट्रास्ट मध्ये म्हणजे अपोजिट आपल्या इथं अल्किन मिळत असतो तो मेजर असतो. म्हणजे ज्या डबल बॉन्डेड कार्बनला कमी अल्किल ग्रुप अटॅच असणार आहे तो आपला मेजर अल्किन असणार आहे. हॉफमन एलिमिनेशन प्रोडक्ट लिस्ट सबस्टिट्यूट अल्किन असणार, कमी सबस्टिट्यूट अल्किन असणार. आता लक्षात घ्या इथला बीटा कार्बनचा जर आपण हायड्रोजन रिमूव्ह केला तर डबल बॉन्ड इथे येईल ना. तर का इथे ना, त्यामुळे त्याला एक अल्किल ग्रुप अटॅच आहे ना, त्यामुळे हा लिस्ट सबस्टिट्यूट होणार आहे, मोनो सबस्टिट्यूट होणार आहे. सध्या एक अल्किल ग्रुप अटॅच. इथल्या बीटा कार्बनचा रिमूव्ह केला तर इथं आपल्याला लिस्ट सबस्टिट्यूट मिळणार. इथं डबल बॉन्ड येणार ना, CH2 डबल बॉन्ड CH2 ना, त्याला कुठले अल्किल ग्रुप अटॅच येतात का? नाही. त्यामुळे हा मेजर अल्किन मिळणार आहे. हॉफमन एलिमिनेशनचा जो अल्किन असणार आहे तो लिस्ट सबस्टिट्यूट अल्किन आपल्याला इथं मिळणार आहे. लिस्ट सबस्टिट्यूट अल्किन त्याच्यात आपल्याला प्रोडक्ट मिळेल बघा. त्यामध्ये काय येईल बघा. इथं आपला इथला बीटा कार्बनचा हायड्रोजन आपण रिमूव्ह केला तर आपला प्रोडक्ट मिळणार आहे CH2 डबल बॉन्ड CH2. ओके. आपल्याला अल्किन मिळेल. बरोबर आहे. परत आपला इकडला ऍड इज काय ना
ओके प्लस CH3 CH2 ओके CH2 N ओके परत इकडे काय असणार CH2 CH3 CH2 CH3 ओके लक्षात आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिळणार आहे समजलंय सगळ्यांना CH2 CH हा मिळणार आहे आणि इथला H आणि हा OH इथे काय मिळणार आहे तुम्हाला प्लस H2 वॉटरमालिक्यूल आपला इथं रिमूव्ह होणार लक्षात आहे इथला OH मायनस आणि बीटा कार्बनचा रिमूव्ह झाला हायड्रोजन H आणि OH H2 तयार होतो आपला अल्कीन मिळाला याचं नेम आहे आपलं इथिन बरोबर आहे इथिन मिळाला आणि इथे काय येणार एन सबस्टिट्यूट आपले स्मॉलर असतात ते एन सबस्टिट्यूट NN डायथिल प्रोपिलेमाइन होणार ना NN डायथिल NN डायथिल प्रोपिलामाइन ओके NN डायथिल प्रोपिलामाइन आपल्याला मिळणार आहे दोन एन सबस्टिट्यूट आहेत हा प्रोपिल आहे हा आपला काय अमाइन आहे NN डायथिल प्रोपिलामाइन आपल्याला इथे मिळणार आहे लक्षात आता हा जो अल्कीन मिळणार आहे इथं लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्कीन मिळणार आहे लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्कीन ओके कमी सबस्टिट्यूट अल्कीन असणार डबल बॉन्डला सबस्टिट्यूशन कमी असलेले अल्कीन मिळणार आहे हॉफमन इलिमिनेशन मध्ये लिस्ट सबस्टिट्यूट अल्कीन मिळत असतो लक्षात घ्या ओके हे लक्षात ठेवायचं ओके इन कॉन्ट्रास्ट टू सॅटजेप्रो लक्षात बीटा इलिमिनेशन रिएक्शन इथं डॉमिनेट होत असते लक्षात कशात की हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन झाले टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड त्याची रिएक्शन आपण व्हाईट सिल्वर ऑक्साइड बरोबर केली आहे इथं टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड कुठला घेतलाय NN ट्रायथिल अमोनियम आयोडाइड त्याची रिएक्शन सिल्वर ऑक्साइड बरोबर केल्यानंतर सिल्वर ऑक्साइड सिल्वर हायड्रॉक्साइड सारखे बिहेव करतो व्हाईट असताना ओके त्यावेळी इथला आय आहे तो OH ने रिप्लेस होणार ओके टेट्राअल्किल अमोनियम हायड्रॉक्साइड म्हणजे NN ट्रायथिल प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साइड मिळणार आहे हा डिलिक्विशन क्रिस्टलाइन सॉलिड आहे वॉटर अब्सॉर्ब करणारा क्रिस्टलाइन सॉलिड आहे ओके हा स्ट्रॉंग बेस म्हणून ऍक्ट होत असतो परत NaOH आणि KOH सारखं त्याच्यावरती बीटा एलिमिनेशन रिएक्शन झाली म्हणजे बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला तर लिस्ट सबस्टिट्यूट अल्कीन मिळत असतो म्हणजे ज्या डबल बॉन्डेडला कमी अल्किल ग्रुप असतात तो प्रोडक्ट आपला हॉफमन इलिमिनेशन मध्ये मिळत असतो ओके सॅटजेप्रोच्या अपोजिटचा प्रोडक्ट मिळत असतो ओके अशा पद्धतीने ही आपली हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन आहे लक्षात आहे ना हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन तर त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बनणार आहे असायलेशन ऑफ अमाइन्स असायलेशन ऑफ अमाइन्स आता अमाइनचं असायलेशन कसं होणार आहे बघा असायलेशन ऑफ अमाइन्स मध्ये ॲलिफॅटिक आणि एरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स यांचं असायलेशन रिएक्शन होत असते याच्यामध्ये आता ॲलिफॅटिक आणि एरोमॅटिक दोघांची सुद्धा ॲलिफॅटिक अँड एरोमॅटिक ॲलिफॅटिक अँड एरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स ओके ऑन असायलेशन रिएक्शन ओके ॲलिफॅटिक आणि एरोमॅटिक प्रायमरी अमाइन वरती असायलेशन रिएक्शन आपली होत असते आता याच्यामध्ये काय होत असतं अमाइन मधला हायड्रोजन रिप्लेस होत असतो नायट्रोजन ऍटमला हायड्रोजन ऍटम रिप्लेस होत असतो आणि आपल्याला हायड्रोजन ऍटम नायट्रोजन ऍटमला हायड्रोजन ऍटम असाइल ग्रुप किंवा ऍसिटिल ग्रुप ना आपला रिप्लेस होत असतो त्याला आपण काय म्हणणार आहे असायलेशन
the hydrogen atom. Okay, the hydrogen atom attached to nitrogen. Attached to nitrogen in nitrogen. Okay, replaced by acyl group. Replaced by acyl group. तर acyl group जो असणार आहे तो आपला R CO. त्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे acyl group असं म्हणतात. acyl group is called acylation of amines. ओके, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे acylation of amines असं म्हणतात. नायट्रोजनला अटॅचला हायड्रोजन ॲटम acyl ग्रुपला रिप्लेस होतो is called acylation of amines. त्याला आपण acylation of amines असं म्हणत असतो. आता acylation of amine ही आपली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ओके, या रिएक्शन मध्ये माइल्ड बेसच्या प्रेस मध्ये म्हणजे पिरिडीन ह्या बेसच्या प्रेस मध्ये हे आपली रिएक्शन होत असते. एक्सेस ऍसिड जो इथं फॉर्म झालाय त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी रिएक्शन आपली पिरिडीन ह्या बेसच्या प्रेस मध्ये रिएक्शन आपली होत असते. आता एक्झाम्पल घेऊ आपण अलिफॅटिक आणि अरोमॅटिक प्रायमरी अमाइनसाठी. आता इथं अलिफॅटिक आणि अरोमॅटिक फक्त प्रायमरी अमाइन लक्षात घ्या. सेकंडरी टर्शियरी अमाइन इथं नाही. अलिफॅटिक असेल किंवा अरोमॅटिक असेल फक्त प्रायमरी अमाइन करायचं. इथं आपण प्रायमरी अमाइन कुठला असेल C2H5. बघा इथं C2H5NH इथं कोण अटॅच आहे हायड्रोजन ॲटम दोन अटॅच. आता NH2 आहे ते डायरेक्ट तुम्ही असं काय केलंय स्प्लिट करून दाखवलं. दोन हायड्रोजन स्प्लिट केले. आपला प्रायमरी अमाइन आहे नाही अलिफॅटिक प्रायमरी अमाइन आहे. ह्याचं नेम काय सांगा इथाइल अमाइन. तर हा इथाइल ग्रुप आहे ना आपला. इथाइल अमाइन प्रायमरी अमाइन आपला किंवा ह्यालाच आपण आयपीएससी मध्ये काय म्हणतोय इथेन अमाइन म्हणतोय ना इथेन अमाइन. ओके, इट इज आल्सो कॉल्ड एज इथेन अमाइन. इथेन मधला ही आपण अमाइन काढतो ना त्याला आपण काय म्हणणार आहे इथेन अमाइन. ओके, आता ह्याची रिएक्शन आपण कोणावर करणार आहे ऍसिटिल क्लोराइड वर ह्याची रिएक्शन करणार आहे. इट रिएक्ट विथ ऍसिटिल क्लोराइड. आता ऍसिटिल क्लोराइड कसा असतो ऍसिटिल क्लोराइड CH3COCl. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे ऍसिटिल क्लोराइड असं म्हणणार आहे. आता तो आपण कसं दाखवणार आहे बघा ऍसिटिल क्लोराइडचं फॉर्मेशन आपण कसं दाखवणार आहे इथं लक्षात घ्या. CH3CO का CH3COCl. ओके, हा पण ऍसिटिल क्लोराइड असं दाखवला CH3COCl. याचं नेम आहे आपलं ऍसिटिल क्लोराइड. ऍसिटिल क्लोराइड होतं. CH3CO ग्रुपला आपण ऍसिटिल म्हणतो किंवा दोन कार्बनचा आपला इथं काय ना इथेनॉल क्लोराइड. त्या आयपीएसला इथेनॉल क्लोराइड. आता ह्याच्यावर रिएक्शन आपली कशी होत असते लक्षात घ्या. त्यामुळे इथं ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नायट्रोजन ॲटम वरती प्रेझेंट आहे. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करत असते इथं ह्या कार्बन बरोबर बॉन्डिंग करत असते. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं दिले आहेत. ओके, त्यावेळी काय होत असतं इथला ऑप्शन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेत असतो. ओके, त्यावेळी आपल्याला पॉइंट कसा करतो लक्षात घ्या. हे डायरेक्ट इथं बॉन्डिंग होणार ना आपलं तर का कसं होईल बघा C2H5. ओके, N के नायट्रोजन ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या कार्बन बरोबर बॉन्डिंगला दिलेला आहे. त्यामुळं इथं काय होणार डायरेक्ट इथं कार्बन बरोबर बॉन्डिंग होणार आहे. ते वरचा इथला ऑप्शन आहे इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ करून घेणार. हा निगेटिव्ह चार्ज येणार. पुढचा आपला CH3 आय निगेटिव्ह आहे. हा CH3 आपला आय निगेटिव्ह आहे. ओके, आता इथली जी आपली दोन हायड्रोजन ॲटम आहे ते ऍज इट इज इथं नायट्रोजन ॲटमला अटॅच असते. की हा असेल आणि हा असेल. ही दोन हायड्रोजन ऍज इट इज आहेत ना. आणि नायट्रोजन इलेक्ट्रॉनची पेअर इथं कार्बन बरोबर बॉन्डिंग साठी दिलेले आहे. त्यामुळे नायट्रोजन वरती चार्ज कुठला आला आपला पॉझिटिव्ह चार्ज आला. लक्षात का पॉझिटिव्ह चार्ज आला. ओके, आता हे आपल्याला ऍडिशन प्रोडक्ट मिळणार. आता त्या ऍडिशन प्रोडक्टचं परत काय होत असतं बरं त्या ऍडिशन प्रोडक्ट मध्ये इथला आपल्याला इथं Cl आहे तर चुकून आपलं CH3 झालं की इथं Cl आहे आपला क्लोरीन आहे. हा Cl ऍड आहे.
आता परत काय होत असतं लक्षात घ्या यामध्ये परत आपल्याला मॉलिक्यूल कसा मिळतो बघा इथं इथला हा लक्षात घ्या पुढच्या स्टेप मध्ये ही ऑप्शन परत ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं येत असतो आणि हा जो क्लोरीन आहे ही इलेक्ट्रॉनची पेअर आपली विड्रॉ करून घेत असते ते हा Cl- इथं बाहेर पडत असतो लक्षात ओके Cl- आपला बाहेर पडत असतो आणि इथला हायड्रोजन आपला बाहेर पडणार आहे हायड्रोजन नायट्रोजन बॉन्ड ब्रेक होणार हा बॉन्ड आपला इथं शिफ्ट होणार त्यावेळी नायट्रोजन वरती ऍज इट इज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन येणार इथला हायड्रोजन आणि इथला Cl HCl चा मॉलिक्यूल आपला बाहेर पडेल इथं नायट्रोजन वरती लोन पेअर होती पहिली ती ऍज इट इज येणार आणि C2H5NH C डबल बॉन्ड OCH3 आपल्या पडेल पडणार ओके बघा मग इथं सेम C2H5 and HC चल का डबल बॉन्ड OCH ओके हा प्रोडक्ट मिळणार आहे आणि इथला H आणि Cl आपल्याला काय मिळेल HCl बाहेर पडलं असतं इथे HCl आपला रिप्लेस होणार आता लक्षात घ्या ही रिएक्शन आपली काय म्हणतात पिरिडिन ह्या बेसच्या प्रेझेन्स मध्ये होत असते पिरिडिन ह्या माइल्ड बेसच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होत असते का पिरिडिन हा माइल्ड बेस यूज केला तर इथं तयार झाला HCl हायड्रोजन क्लोराइड या ऍसिडला न्यूट्रल करण्यासाठी पिरिडिन हा बेस आपण इथं यूज करत असतो चला आता हे आपला इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे लक्षात घ्या ओके त्यामुळे ही मी ब्रॅकेट मध्ये टाकतो इथं ब्रॅकेट मध्ये टाकलं इथं आता त्या कंपाऊंडचं जे नेम आहे ते आपलं काय येणार बघा बघा इथं लक्षात घ्या हे तुम्हाला आता ऑलरेडी माहित आहे CONH2 हा फंक्शन कुणाचा आहे आपला CONH2 हा फंक्शन कुणाचा आपला अमाइडचा आहे ना CONH2 आपण अमाइड असं म्हणतो लक्षात घ्या मग आता इथं बघा CONH2 आहे की नाही इथं C डबल बॉन्ड ONH2 मधला एक हायड्रोजन ऍटम त्या इथिल ग्रुपला रिप्लेस झाला ओके इकडे CS आहे ना तर आता ह्याचं नेम काय नाव सांगा इथेन अमाइड आहे इथं जर CS3 अटॅच असता तर आपण इथं काय म्हणतोय इथेन इथेन मधला ई आपण काय करतोय अमाइड करतोय ना याचं नेम काय होणार इथेन अमाइड हा CS3CONH2 H इकडे आहे ना नायट्रोजनला इथिल ग्रुप अटॅच आहे त्यामुळे एंड सबस्टिट्यूट झाला चल का ओके त्यामुळे ह्याचं नेम काय होणार एन इथिल पुढे काय येणार आहे इथेन अमाइड नेम काय ना एन इथिल इथेनॉल लक्षात एन इथिल इथेनॉल किंवा एन ऍसिटिल किंवा एन इथेनॉल इथिलामाइड असं सुद्धा आपण म्हणू शकतो लक्षात एन इथिल इथेनॉल त्याचं फॉर्मेशन आपलं झालंय तर चला असा लिस्ट ऑफ अमाइन्स अमाइन मध्ये असिल ग्रुप इंट्रोड्यूस झाले नाही त्याला आणखी आपण काय म्हणू शकतो लक्षात घ्या हा जर एन सबस्टिट्यूट तुम्ही कॅल्क्युलेट केला असेल तर ह्या एन सबस्टिट्यूटला नेम काय आपलं एन इथेनॉल तर का एन इथेनॉल किंवा एन ऍसिटिल असं सुद्धा आपण म्हणू शकतो एन इथेनॉल इथेनॉमाइड असं सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो लक्षात ओके अंडरस्टँड लक्षात ना त्याच्यामध्ये आपण हे म्हणणार आहे अंडरस्टँड ओके एन इथिल इथेनॉमाइड और एन इथेनॉल इथेनॉमाइड किंवा एन ऍसिटिल इथेनॉमाइड असं सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो लक्षात ओके आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता दुसरा इथे घेणार आहे अलिफॅटिक प्रायमरी अमाइन झाला आता दुसरा आपण घेणार आहे एरोमॅटिक प्रायमरी अमाइन एरोमॅटिक प्रायमरी अमाइन बघा इथं आपण आता डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया एरोमॅटिक प्रायमरी अमाइन CH3 एरोमॅटिक प्रायमरी अमाइन आता प्रायमरी अमाइन इथं आपण घेणार आहे एरोमॅटिक प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल लक्षात घ्या अलिफॅटिक अँड एरोमॅटिक प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन सर एक सेकंडरी अमाइन घ्या अँड सेकंडरी अमाइन त्या दोघांच्या वरती आपली आसालेशन रिएक्शन होत असते
टर्शियरी अमाइनची असायलेशन रिएक्शन होत नाही. त्याचं रिझन काय? टर्शियरी अमाइन मध्ये नायट्रोजनला हायड्रोजन ऍटम आणायचे असत नाही. आहे का? टर्शियरी अमाइन मध्ये नायट्रोजनला हायड्रोजन ऍटम येत नाही. त्यामुळे टर्शियरी अमाइन तो अलिफॅटिक असेल किंवा अरोमॅटिक असेल त्याची असायलेशन रिएक्शन होत नाही. तर का? ओके, बिकॉज नो हायड्रोजन ऍटम अटॅच टू नायट्रोजन ऍटम इन टर्शियरी अमाइन. ओके, बघा इथं आता ह्यामध्ये अमाइन मध्ये असाइल ग्रुप आपला इंट्रोड्यूस आलाय नाही. ओके, त्या इथेनॉललाच आपण काय म्हणतोय? असाइल ग्रुप म्हणतोय ना. असाइल ग्रुप कुठला आपला? इथेनॉल किंवा ह्यालाच आपण आणखी काय म्हणतोय? एन ऍसिटिल असं म्हटलं जातं. एन ऍसिटिल इथेनॉल. हो का? असं सुद्धा आपण म्हणू शकतो लक्षात घ्या. ओके, असाइल ग्रुप मध्ये RCO ग्रुप ना. RCO कुठला आहे आपला? CH3CO आहे. हा ग्रुप आपला इथं ओके अमाइन मध्ये इंट्रोड्यूस झाला. म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतोय? असायलेशन ऑफ अमाइन असं म्हणतो. चलो आता दुसरा आपण आता एरोमॅटिक प्रायमरी अमाइन किंवा एरोमॅटिक सेकंडरी अमाइन जर इथे घेतला असेल, एरोमॅटिक सेकंडरी अमाइन बघा इथे कसं आपण लिहिणार? एरोमॅटिक सेकंडरी अमाइन मी इथे घेतोय. एरोमॅटिक सेकंडरी अमाइन इथं NH2 असेल तर ती काय झाला? एरोमॅटिक प्रायमरी अमाइन झाला. अँलिन याचं एक्झाम्पल. आता ह्याला मी परत एक अल्किल ग्रुप इथं अटॅच केला. समजा मी इथं CH3 अटॅच केला असेल तर इथं नायट्रोजन वरती लोन पेअर आपण लिहितो. बेन्झीनला डायरेक्ट NH2 अटॅच केला आपण काय म्हणतो? अॅनिलीन म्हणतोय ना. ओके, इथला हायड्रोजन आणखी एका मिथिल ग्रुपने रिप्लेस केला तर हा N सबग्रुप झाला ना. ओके, ह्याचं नेम काय नाव आपलं? N मिथिल अॅनिलीन. ओके, ह्याचं नेम काय नाव आहे? N मिथिल अॅनिलीन. N सबग्रुप झाला ना. N मिथिल अॅनिलीन झाला. आता ह्याची रिएक्शन सेम ऍसिटिल क्लोराइड बरोबर आपण करणार आहे. ऍसिटिल क्लोराइड, ऍसिटिक क्लोराइडलाच आपण काय म्हणतोय? आणखी इथेनॉल क्लोराइड असं म्हणतो. सेम CH3COCl हे सेम आपला ऍसिटिक क्लोराइड इथे मी लिहून घेतला. ओके, किंवा ह्यालाच आपण इथेनॉल क्लोराइड म्हणणार. सेम क्रिडिंग ह्या बेसच्या प्रेस मध्ये, क्रिडिंग ह्या बेसच्या प्रेस मध्ये. आता ही इंटरप्रेट स्टेप दाखवायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. लक्षात घ्या कशा पद्धतीने डायरेक्ट लिहू शकताय बघा. ओके, डायरेक्ट तुम्ही कसं दाखवू शकताय? इथली जी लोन पेअर आपली इलेक्ट्रॉन आहे नायट्रोजनची ती डायरेक्ट ह्या कार्बन बरोबर बॉन्डिंग करणार आहे. नायट्रोजन अटॅचला हायड्रोजन ऍटम आणि हा इथला क्लोरीन HCl मिळेल ना. H आणि इथला Cl HCl हा CH3CO ग्रुप डायरेक्ट ह्या नायट्रोजनला अटॅच होणार. ओके, तर तुम्हाला कंपाऊंड कसे मिळेल बघा. ते त्या शक्तीने येईल. ओके, इथं आपला नायट्रोजन आहे, इथं मिथाइल ग्रुप आहे बरोबर. ओके, ह्याला कोण येणार? COCS. असं होता हा CH3CO ह्या नायट्रोजन हायड्रोजन H आणि Cl HCl बाय हायड्रोजन क्लोराइड. आता त्या HCl ला न्यूट्रलाइज करण्यासाठी एरोवरती आपण काय लिहिणार? क्लोरीन हा बायोडिव्हर्स केला. ओके, त्यासाठी रिॲक्ट होईल. आता ह्याचं जे नेम आहे, ओके, काय नेम येणार बघा ह्याच्यामध्ये? दोन सबग्रुप आपल्या इथे मिळणार. एक असणार आहे तो N मिथिल आणि दुसरा असणार आहे तो आपला N फिनिल असणार. N मिथिल N सबग्रुप आपला मिथिल ग्रुप एक असणार आहे आणि दुसरा फिनिल ग्रुप एक असणार आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर पहिल्यांदा मिथिल, N मिथिल, त्यानंतर N फिनिल, N मिथिल, N फिनिल. बेन्झीन रिंग आपली C6H5, बेन्झीनला आपण फिनिल म्हणत असतो. ओके, N मिथिल, N फिनिल, पुढे काय येणार आपलं? इथेनॉल आहे. CH3CO NH2 आहे ना आपला. CH3CO NH2 दोन हायड्रोजन आपले एक मिथिल ग्रुप आणि एक फिनिल ग्रुप रिप्लेस झाला. ओके, सेम काय ना? N मिथिल, N फिनिल, इथेनॉल. N मिथिल, N फिनिल, इथेनॉल असं आपण ह्याला म्हणू शकतो सध्या. ओके, किंवा आणखी आपण कसं सांगू शकतो ह्याला? अमायनस करायचं तर हा CH3CO ग्रुप आपण N सबग्रुप कशासाठी करूया? N काय ना? N ऍसिटिल किंवा N इथेनॉल, N फिनिल आपण म्हणू शकतो ना. ते N इथेनॉल, N फिनिल, ओके, N फिनिल,
मिथेनॉल. ओके, मिथेनॉल असं आपण म्हणू शकतो लक्षात घ्या. किंवा एन इथेनॉल एन मिथिल ॲनलीन असं सुद्धा आपण म्हणू शकतो लक्षात घ्या. एन इथेनॉल हा जर ना CH3CO आपला एन इथेनॉल, एन फिनिल म्हणण्यापेक्षा एन मिथिल आपण म्हणूया ॲनलीन. एन मिथिल ॲनलीन. म्हणजे अमाइन मध्ये आपला ऍसिड ग्रुप आपण इंट्रोड्यूस केलाय नाही, CH3CO ग्रुप आपण समजा. ते एन इथेनॉल एन मिथिल आपला काय येणार आहे ॲनलीन येणार आहे, किंवा हे आपलं एन मिथिल एन फिनिल इथेनॉल आहे, हे आपल्याला अमाइन इथं मिळणार. आता जर आपण तुम्ही इथं बेन्झॉइल क्लोराइडचं घेतलं असेल तर आपल्याला सिमिलर रिएक्शन इथे मिळेल. जर CH3COCl च्या ठिकाणी बेन्झॉइल क्लोराइड तुम्ही घेतला असेल C6H5COCl हा जर घेतला असेल तर रिएक्शन कसे मिळेल असं आता हे मी रब करतो. आपण सेम आपण ॲनलीन घेतला असेल. ओके, ॲनलीन इथं, आणि आपण बेन्झॉइल क्लोराइड जर घेतला असेल, बेन्झॉइल क्लोराइड हा पण इथं सबस्ट्रेट इथं घेतला असेल, हा रिएक्शन घेतला असेल NH2 आपला अरोमॅटिक प्रायमरी अमाइन आहे, त्याचं नेम आहे आपलं काय ॲनलीन. त्याची रिएक्शन बेन्झॉइल क्लोराइड बरोबर केली आपण. बेन्झॉइल क्लोराइड काय म्हणणार बेन्झीन रिंगला COCl अटॅच होणार आहे, तर आपण बेन्झॉइल क्लोराइड म्हणणार आहे. बेन्झॉइल क्लोराइड त्याच्यावर आपण आता रिएक्शन करणार असतात का बेन्झॉइल क्लोराइड बरोबर. बेन्झॉइल क्लोराइड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ काय असणार पिरिडिन ऍज अ बेस. हे काय होईल बघा, किती करणार आहे आपण इथं नायट्रोजन अटॅचला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार आणि बेन्झीन रिंग आणि CO ग्रुप इथे येणार, इथला H आणि Cl HCl बाहेर पडणार. ओके, तुम्हाला प्रोडक्ट असा मिळेल. ठीक आहे, अशा केले N इथं H, इथं काय येणार आहे बेन्झीन रिंग आपली येणार ना, कसं होता बेन्झीन रिंग आपली इथे येणार आहे, इथं काय ना CO आणि आपली बेन्झीन रिंग. ओके, अशा प्रकारे ही रिएक्शन तुम्हाला मिळेल त्यामध्ये. ओके, सिमिलर रिएक्शन इथला H आणि हा Cl आपल्या इथे HCl बाहेर पडणार समजा. ओके, हिचं जे नेम येणार बघा याच्यामध्ये त्याच्यात आपल्याला नेम इथं मिळेल बघा. अमाइन आपल्याला मिळणार आहे, बेन्झामाइन मिळणार आहे, एन फिनिल. आता हा एन सबस्टिट्यूट हा त्यांनी केला एन फिनिल, बेन्झीन रिंग CONH आहे ना, H आपल्या इकडल्या रिंगने रिप्लेस झाला, एन फिनिल बेन्झामाइन असं आपण याला म्हणू शकतो एन फिनिल बेन्झामाइन समजा. ओके, बेन्झीन रिंग CONH2 बेन्झामाइन. ठीक, किंवा आणखी काय आपण म्हणू शकतो एन बेन्झाइल ॲनलीन. तसं सुद्धा आपण सांगू शकतो असं. ओके, अमाइन मध्ये आपला असिल ग्रुप इंट्रोड्यूस केला आपण, तर अरोमॅटिक असिल ग्रुप आपण इंट्रोड्यूस केला. हे असा तीन होईल. समजा एखादा असा असेल C2H5 NH2 सेम आपला एक इथिल अमाइन आहे. ओके, इथिल अमाइन याची रिएक्शन आपण बेन्झॉइल क्लोराइड वर केली असेल, आपला बेन्झॉइल क्लोराइड
बेन्झाइल क्लोराइड वर रिएक्शन केली आपण पिरिडीन ह्या बेसच्या प्लेस मध्ये तर नायट्रोजन अटॅचला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होतो हा CO ग्रुप इथे अटॅचला ओके इथे अटॅच झाला तर आपल्या इथे काय मिळेल बघ NH C2H5 प्लस HCl हा मिळणार आहे ह्या C2H5 NH2 वाला एक हायड्रोजन ऍटम त्या बेन्झीन आणि CO ग्रुपने रिप्लेस झाला आता याचं जे एलिमेंट आहे ते आपलं काय येणार आहे N इथिल ठीक आहे हा N इथिल ग्रुप आहे N सबग्रुप N इथिल बेन्झामाइड N इथिल बेन्झामाइड मग ह्यालाच आपण काय म्हणतो N बेन्झाइल इथेनॉमाइड हे N इथिल बेन्झामाइड असं ते आपल्याला मिळेल लक्षात आता लक्षात घ्या ज्या पद्धतीने आपण असायलेशन ऑफ अमाइन काय यूज करून केले असिल ग्रुप इंट्रोड्यूस करून केलेला आहे आता असिल ग्रुप इंट्रोड्यूस करत असताना आपण ऍसिटिल क्लोराइड यूज केला असिल क्लोराइड RCOCl यूज केला RCOCl च्या ठिकाणी तुम्ही इथं दुसरा पण घेऊ शकताय ऍसिड अनहायड्राइड सुद्धा आपण यूज करू शकतो लक्षात घ्या त्यामध्ये ऍसिड अनहायड्राइड तर ऍसिड अनहायड्राइड जर यूज केला तर आपल्याला पॉइंट कसा मिळेल बघा से हे दोन सेम मी इथे घेतो ऍसिड अनहायड्राइड यूज करत असताना ऍसिड अनहायड्राइड सेम आपला C2H5NH2 आपण घेतला ओके प्लस CH3COOH2H5 किंवा COCS आपला ऍसिड अनहायड्राइड आहे ते ऍसिडिक ऍसिडचा अनहायड्राइड आहे म्हणून आपण याला काय म्हणणार ऍसिडिक अनहायड्राइड ऍसिडिक अनहायड्राइड ओके ह्याच्यावर आपण रिएक्शन करणार ऍसिडिक अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ pyridine as a base सेम बेस आपण यूज करणार आहे pyridine हा हिटिंग करणार आहे स्ट्रॉंग आपण हिट केल्यावरती काय होणार आहे लक्षात घ्या त्यामध्ये इथला जो एक हायड्रोजन ऍटम आहे नायट्रोजन अटॅचला हा हायड्रोजन ऍटम आपला काय होणार आहे CH3CO ग्रुप ना आपला काय होणार आहे रिप्लेस होणार आहे असिल ग्रुप इंट्रोड्यूस होणार ना असिल मध्ये RCO कुठला इथं CH3CO आहे हाय केला इथला हायड्रोजन बाहेर पडणार हायड्रोजन कुठे होणार त्या ऑक्सिजनला जाणार आणि CH3COOH हा आपला ऍसिड एसिड बाहेर पडला लक्षात ओके इथे बघा हा CH3CO ग्रुप इथे गेला काय येणार C2H5NH2 बरोबर आहे प्लस ओके इथला CH3COO आणि एक हायड्रोजन इथे येणार CH3COH हे तुम्हाला ओके बघा इथे लक्षात घ्या काय केलंय आपण C2H5 बघा इथला C2H5NH इथं हा ग्रुप अटॅच होणार आहे COCSC बरोबर आहे हा CH3COO ला H अटॅच होईल आणि आपल्या इथं CH3COOH मिळणार लक्षात आहे आता याचं नेम काय आहे बघा याचं नेम काय ना N इथिल इथेनॉमाइड हे काय ना आपलं N इथिल इथेनॉमाइड हा N सबट्वीन आणि हा इथेनॉमाइड आहे CH3COOH इथेनॉमाइड ओके किंवा ह्यालाच आपण आणखी काय म्हणतो बघा N ऍसिटिल हा CH3CO ऍसिटिल आहे N ऍसिटिल इथेनॉमाइड असं सुद्धा म्हणू शकतो आपण अमाइन मध्ये असिल ग्रुप इंट्रोड्यूस झाला की नाही ओके हा अमाइन आहे असिल ग्रुप कुठला आपला CH3CO हा ग्रुप आपला इंट्रोड्यूस झाला की नाही त्याच्यावर ओके ऍसिटिक अनहायड्रेट सुद्धा यूज करून आपण करू शकतो लक्षात ओके आता समजा तुम्ही एरोमॅटिक घेतला असेल एरोमॅटिक
एरोमेटिक प्रायमरी अमाइन समजा घेतला असेल तुम्ही, बेन्झीनला NH2 आहे, आपला काय आहे ॲनलीन, हा एरोमेटिक प्रायमरी अमाइन आहे, हा अलिफॅटिक प्रायमरी अमाइन होता, इथाल अमाइन होता आपला, इथाल अमाइन, किंवा त्यालाच तुम्ही IUPAC मध्ये काय म्हणताय, इथाल अमाइन, बरोबर आहे, इथाल अमाइन. तसं सेम ऍसिडिक अनहायड्राइड यूज करा, CH3COOCOCS, बरोबर आहे. त्याचं नेम काय असणार आपलं, ऍसिडिक अनहायड्राइड. पिरिडिन एज अ बेस, पिरिडिन बेसच्या प्लेस मध्ये काय होणार आहे, नायट्रोजनला टेस्टला हायड्रोजन आयटम हे आपला CH3CO ग्रुपने रिप्लेस होणार आहे. इथला एक हायड्रोजन CH3CO ग्रुपने रिप्लेस झाला की आपल्याला प्रोडक्ट जो मिळणार आहे तो अशा तीन मिळेल. बेन्झीन रिंग आहे, NH2 मला एक हायड्रोजन आयटम या CH3CO ग्रुपने रिप्लेस झाला असिल ग्रुपने, ओके. अशा तीन येईल. इथला CH3COO आणि रिप्लेस झाला हायड्रोजन CH3COH, ऍसिटिक ऍसिड बाहेर पडेल, ओके. इथं आपला CH3CO काय ना OH, ओके. हा काय ना आपला ऍसिडिक ऍसिड, ओके. आणि इथं नेम काय ना, याचं नेम काय ना N-फिनिल इथेनॉल, हा N-फिनिल ना इथेनॉल किंवा N-ऍसिटिल ॲनलीन, इथे N-फिनिल इथेनॉल. किंवा ह्यालाच आपण काय म्हणतोय N-ऍसिटिल किंवा इथेनॉल, N-ऍसिटिल ॲनलीन असं आपण ह्याला म्हणू शकतो. ॲनलीन ह्या प्रायमरी एरोमेटिक अमाइन मध्ये असिल ग्रुप इंट्रोड्यूस झालाय, CH3CO हा ग्रुप आपला इंट्रोड्यूस झालाय. चला अशा रीतीने हे असायलेशन ऑफ अमाइन्स आहे. अमाइन मध्ये असिल ग्रुप आपला इंट्रोड्यूस झालाय CH3CO ग्रुप, चल का याला आपण काय म्हणूया असायलेशन ऑफ अमाइन्स. फक्त अलिफॅटिक आणि एरोमेटिक प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन मध्येच ही असायलेशन ऑफ अमाइन रिएक्शन बाय युजिंग असिल क्लोराइड आणि ऍसिटिक अनहायड्राइड यूज करून आपण करू शकतो, ओके. टर्शियरी अमाइनचं असायलेशन होऊ शकत नाही कारण की त्याच्यामध्ये नायट्रोजनला हायड्रोजन आयटम अटॅच नाही, ओके. रिप्लेसेबल हायड्रोजन नाही, त्यामुळे त्याचे असायलेशन होऊ शकत नाही, ओके. आता त्यानंतर नेक्स्ट आपली रिएक्शन आहे ती कार्बिल अमाइन रिएक्शन और कार्बिल अमाइन टेस्ट. नेक्स्ट आता हॉफमन कार्बिल अमाइन टेस्ट. हॉफमन कार्बिल अमाइन टेस्ट और आइसोसायनेट टेस्ट. हॉफमन कार्बिल अमाइन टेस्ट और आइसोसायनेट टेस्ट. आता ह्यालाच आपण काय म्हणतोय कार्बिल अमाइन रिएक्शन आपण म्हणतो असतात, कार्बिल अमाइन रिएक्शन. का हॉफमन कार्बिल अमाइन टेस्ट और आइसोसायनेट टेस्ट ही जी टेस्ट आहे ही टेस्ट तो फक्त अलिफॅटिक आणि एरोमेटिक प्रायमरी अमाइन देत असतो आपल्याला, ओके. इट गिव्स ओनली अलिफॅटिक and aliphatic or aromatic primary amines. Aromatic primary amine use this test. सर aliphatic असेल किंवा aromatic primary amines हा रिएक्शन देत असतो. कार्बिल अमाइन टेस्ट किंवा आयसोसायनेट टेस्ट देत असतो. आता ह्याच्यामध्ये काय होत असतं बघा त्या रिएक्शन मध्ये, ओके, ज्यावेळी आपला aliphatic किंवा aromatic primary amine आहे त्याची रिएक्शन आपण क्लोरोफॉर्म बरोबर केली ऍक्वेस केवायच्या प्रेस मध्ये किंवा अल्कोहोलिक केवायच्या प्रेस मध्ये, तर आपल्याला अल्किल आयसोसायनाइड मिळत असतो, त्यालाच आपण कार्बिल अमाइन असे म्हणत असतो. बघा इथं जनरल तुम्हाला ते सांगत असतो कसं असतं बघा, RNH2 आपला प्रायमरी अमाइन आहे,
याची रिएक्शन क्लोरोफॉर्म बरोबर केली. क्लोरोफॉर्म आपला काय CnCl, त्याला आपण क्लोरोफॉर्म असं म्हणतो. ओके, याच्यावर रिएक्शन केली in presence of alcoholic KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साइड अल्कोहोलिक असणार. ओके, आणि आपण स्ट्रॉंग हिटिंग केलं. तर काय होणार आहे त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट काय होणार आहे बघा. ओके, इथले जे दोन हायड्रोजन ऍटम्स आहेत ते आपले रिप्लेस होतात लक्षात घ्यायचं. आणि इथे कार्बन इथे येत असतं. ओके, आपल्याला R इथं NC मिळत असतं. आता NC ला आपण काय म्हणत असतो रे, आयसोसायनाइड म्हणत असतो ना, आणि Cl ला काय म्हणते सायनाइड असं म्हणतो. की हा काय झाला आपला अल्किल आयसोसायनाइड. हा आपला काय मिळाला अल्किल आयसोसायनाइड मिळाला. ओके, अल्किल आयसोसायनाइड प्लस ते अल्किल आयसोसायनाइड प्लस दुसरा काय झालं बघा. ओके, इथले दोन हायड्रोजन ऍटम, इथला एक हायड्रोजनचा ऍटम, आपले काय झाले दोन हायड्रोजनचे ऍटम इथं झाले 3 आणि इथला 1 4 झाले ना, चल का. ओके, त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल बघा. इथं 3 मॉलिक्युल्स ऑफ KOH मी येतो रिएक्शन बॅलन्स करायसाठी. 3 KOH तुम्हाला इथं 3 पोटॅशियम आणि इथले 3 क्लोरीन काय मिळणार आहे 3 KCl मिळणार आहे. ओके, आणि 3 हायड्रोजन आणि इकडले 3 6 हायड्रोजन आणि 3 ऑक्सिजन 3 मॉलिक्युल्स ऑफ H2 मिळणार आहे. त्यामुळे इथं काय येणार तुम्हाला 3 KCl प्लस काय येणार आहे 3 मॉलिक्युल्स ऑफ H2. त्यासाठी मी रिएक्शन मिळणार की अल्किल आयसोसायनाइड मिळणार आहे. त्या अल्किल आयसोसायनाइडला आपण काय म्हणणार आहे कार्बिलामाइन म्हणत असतो शब्द कार्बिलामाइन. ओके, इट इज आल्सो कॉल्ड एज कार्बिलामाइन. त्याला आपण कार्बिलामाइन म्हणतो शब्द. कार्बिल ग्रुप आहे, हा इथे इंट्रोड्यूस झाला आहे कार्बिलामाइन. ओके, लक्षात. आता इथं बघा त्यामध्ये आपण आता पर्टिक्युलर रिएक्शन जर घेतले असेल, प्रायमरी अमाइन तो एरोमेटिक असेल किंवा अलिपेटिक असेल, त्याची क्लोरोफॉर्म रिएक्शन अल्कोहोलिक KOH प्रेस मध्ये किंवा आपला फॉल स्मेलिंग ऑफेन्सिव्ह स्मेलिंग अल्किल आयसोसायनाइड किंवा अरिल आयसोसायनाइड किंवा कार्बिलामाइन आपल्याला इथे मिळत असतं. ओके, आता सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन की रिएक्शन आपली देऊ शकत नाही. ओके, यूज फॉल्स स्मेलिंग प्रोडक्ट्स और ऑफेन्सिव्ह स्मेलिंग प्रोडक्ट्स. ओके, त्याचा जो स्मेल असतो तो ऑफेन्सिव्ह असतो. ओके, एकदम मध्ये ऑफेन्सिव्ह मध्ये त्याचा वास चांगला नसतो लक्षात घ्या. ओके, आता इथं बघा पर्टिक्युलर रिएक्शन तुम्ही घेऊ शकता. RNH ला आपण काय होणार आहे, समजा आपण प्रायमरी अमाइन घेतला असेल तर इथिल अमाइन घेतला असेल CH3CH2 NH2 तुम्ही घेतला असेल. ओके, याचं रेट काय झालं इथिल अमाइन कॉमन सिस्टीम मध्ये, बरोबर आहे. याची रिएक्शन आपण केली पुन्हा बरोबर सेम क्लोरोफॉर्म 3 molecules of KOH अल्कोहोलिक असणार सेम नेम असणार क्लोरोफॉर्म मध्ये ClCl3 ट्रायक्लोरोमिथेन म्हणतो आपण याला. हिटिंग करणार आहे आपण, आपल्याला अल्किल आयसोसायनाइड किंवा कार्बिलामाइन मिळणार. आता कसा मिळणार आहे, इथला 2 हायड्रोजन रिमूव्हर कार्बन इथे येणार. चल का R कोण आहे आपला इथं फक्त CH3CH2 बरोबर आहे. CH3Cl नेम कसं आहे ना CH3CH2 and C. ओके, प्लस सेम आपला 3 KCl प्लस 3H2 मिळणार. 3 KCl प्लस 3H2 हा आपला काय झाला इथिल आयसोसायनाइड. इथिल आयसोसायनाइड प्लस आपण काय म्हणणार इथिल कार्बिलामाइन असं म्हणणार. कार्बिलामाइन लक्षात. आता एरोमेटिक जर तुम्ही घेतला एरोमेटिक प्रायमरी अमाइन, समजा ऍनलिन घेतला असेल तर त्यासाठी कसं येणार आहे, ऍनलिन आपला एरोमेटिक प्रायमरी अमाइन ना, ऍनलिन एरोमेटिक प्रायमरी अमाइन. ह्याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहे क्लोरोफॉर्म आणि KOH करून करणार. 3 molecules of KOH अल्कोहोलिक स्ट्रॉंग हिटिंग करणार. ओके, लक्षात आहे. ओके, इथं तुम्हाला काय मिळेल NC इथं परत
3 molecules of KCl plus 3 molecules of H2. तिसऱ्या रिएक्शन आता एकदा अरिल आयसोसायनेट मिळाला त्याला आपण काय म्हणणार 3 आयसोसायनेट. ओके आपल्याला काय मिळाला 3 आयसोसायनेट मिळाला. लक्षात येईल की ही हॉफमन कार्डिलामाइन टेस्ट आहे किंवा हॉफमन प्लस आपण काय म्हणतो आयसोसायनेट टेस्ट असं म्हणतो. समजलं काय ना हॉफमन कार्डिलामाइन टेस्ट ऑफ हॉफमन आयसोसायनेट टेस्ट त्यामध्ये काय डाऊट आहे का आता त्यानंतर नेक्स्ट जी रिएक्शन आहे आपली ती आपली रिएक्शन नायट्रस ऍसिड आहे ओके HNO ते आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये ओके थँक्यू.